हॅलो नमस्कार, वेलकम टू अर्थनीती. आत्ता जस्ट नुकता गट क मुख्य परीक्षेचा पेपर झाला आणि त्यामध्ये अर्थशास्त्राचे जे 10 प्रश्न आहेत त्याचे उत्तरं बऱ्यापैकी काही डायरेक्टली तुम्हाला मिळू शकतात, त्याचं उत्तर आपण काढू शकतो. पण आता काही असे 1-2 प्रश्न आहेत की ज्याच्यामध्ये थोडा डाऊट आहे आणि तेही 2 प्रश्न आणि इतरही सगळे 10 प्रश्न हे आपण डिस्कस करू, जेणेकरून की तुम्हाला टेंटेटिव्ह स्कोअर काढता येईल आणि एक बाउंड्री आपल्याला आखता येईल की पुढे काय करायचं काय नाही, पुढच्या प्लॅनिंगसाठी तुम्हाला ह्या गोष्टी सगळ्या महत्त्वाच्या ठरतील. चला, आणि सगळ्यात महत्त्वाचं डिस्कशन सुरू करण्याच्या अगोदर आता इथं मी खूप जास्त इन डिटेल ॲनालिसिस डिस्कशन याच्यासाठीचा सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे. आत्ता इथं तुम्हाला फक्त त्याचे उत्तर कुठले आहेत एवढंच सगळं सांगणार आहे. बाकी ते उत्तर असंच का किंवा हे दुसरं उत्तर यायला पाहिजे याच्यासाठी विथ प्रूफ रेफरन्स घेऊन तुम्हाला ते व्यवस्थित इन डिटेल व्हिडिओ दुसऱ्या ह्याच्यामध्ये देईल. सगळ्यात महत्त्वाचा पुढचा पॉईंट असा आहे की ज्या गोष्टी आपण याच्या आधी सांगितल्या होत्या नेहमीप्रमाणे त्या किती रिफ्लेक्ट झाल्या, कशा झाल्या याचंसुद्धा डिटेल रिफ्लेक्शन विथ प्रूफ आपल्या इकॉनॉमिक्स गाईडमधून असेल किंवा आपल्या टेस्ट सिरीजमधून असेल, हे तुम्हाला टेलिग्रामला आवर्जून मिळेल. हे आत्ता सुरुवातीला मी एवढं का सांगतो, काय होतं की या सगळ्या सिलेबसचा मोठ्या प्रमाणात आवाका होता आणि प्रश्न मात्र फक्त 10च होते. तर मग काय करायचं आणि काय नाही करायचं हे जे आपल्याला जमलं होतं आधी, त्याच्यानुसार आउटपुट बऱ्याच जणांना मिळालं आहे. सो थँक्यू सो मच फॉर युअर फीडबॅक. जे काही मेसेज आलेत ते आता आपण पुढे जाऊ आणि मग सगळ्या शेवटी बोलू. तुम्हाला त्या प्रश्नाबद्दल तर मी सांगेलच की ह्या गोष्टी आपण सांगितल्या होत्या का नाही हे बघा. आता चला, इथं मोस्ट इम्पॉर्टंट मी इथे एक गोष्ट सांगेल की 100% ॲज इट इज सगळं हे तुम्हाला आलंच पाहिजे असं अजिबात नव्हतं. त्यामुळे काही एरिया 2 किंवा 3 प्रश्नाचे आउट ऑफ सोर्स आउट ऑफ बॉक्स असतात, त्या ॲक्सेप्ट करायच्या गोष्टी. इथं सरळ 1971 पर्यंत IMFनी काय केलं होतं, चलन हे कुठलं हे केलं होतं. त्याच्यामध्ये ऑब्वियसली सोनं हा इंटरनॅशनल ट्रेडसाठी म्हणा किंवा डोमेस्टिक ट्रेडसाठी वापरणारा एक घटक आहे, पण हे चलन नाही, इट्स नॉट अ करन्सी. त्यामुळे तो ऑप्शन गेला. सेम हिअर SDR स्पेशल ड्रॉइंग राईट्स, इट्स अ नॉट अ करन्सी. हे इंटरनॅशनल ॲसेट रिझर्वचा एक पार्ट आहे IMF मार्फत काढलेला जो 1969ला, आणि याचाही याच्यामध्ये संबंध येत नाही. सो विथ परत ऑथेंटिक डेटा IMFची वेबसाईट बघता ह्याचं उत्तर येतं US डॉलर, कारण त्यावेळेला बऱ्याच मोठ्या गोष्टी या अमेरिकेनं त्या धोरणामध्ये घेतलेल्या आहेत आणि डॉलर टू गोल्ड हे असं कन्व्हर्जन होतं किंवा गोल्ड टू डॉलर हे त्यावेळेला त्यांनी थांबवलं आणि मग एकाच देशाच्या करन्सीवर डिपेंडन्सी खूप जास्त होती आणि मग त्याला एक परत रिप्लेसमेंट म्हणून किंवा पर्याय म्हणून IMFने 1969ला सुरू केलं होतं. हा SDRचा एक मार्ग, तो एक प्रकार होता. ठीक आहे, अजून ह्याचं बरंच काय बेस तुम्हाला मी नंतर सांगेल, पण याचं उत्तर इथं क्लिअर कट माझ्याकडून हे एक आहे आणि बाकीच्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या. सगळ्यात महत्त्वाचा कीवर्ड्स तुम्हाला चलन हे उत्तर देतं, जे आपण सतत बॅचमध्ये आणि टेस्ट सिरीजमध्ये सांगतो की आयोगाने प्रश्नामध्येच काहीतरी तुम्हाला एक हिंट दिलेली असते, त्याच्यानुसार उत्तराकडे तुम्ही जाऊ शकता. नेक्स्ट, परत लो हँगिंग फ्रूट्स थेरी, काय वाक्य आहेत, विधानं आहेत आणि त्याच्यावरून सरळ प्रत्यक्ष कर अप्रत्यक्ष कर ह्याच्यात, आणि असं भलं मोठं इथं टाईम कन्झ्युमिंग दिलेलं असतं काहीतरी, एवढी इन्फॉर्मेशन जी आपल्याला दिलेली आहे. आणि याच्यामधून क्लिअर कट करांबाबत विचारलं आहे, वस्तूवरील कर हे साधारणतः प्रत्यक्ष कर असतात का अप्रत्यक्ष कर असतात. आणि मग जी काय वस्तूंची खरेदी विक्री आपण करतो, वस्तू व सेवा असेल त्याच्यामध्ये प्रत्यक्ष नाही तर अप्रत्यक्ष, त्यामुळे हे चुकलं. परत GST संदर्भात सरळ वर्ष आठवते का. परत लो हँगिंग फ्रूट्स थेरी, काही मेजर फॅक्ट्स तुम्हाला टू द पॉईंटच माहिती पाहिजे, त्यामुळे तिथं परत ते 2017 आहे. आणि हे मात्र बरोबर आहे, 1 नेशन 1 टॅक्स, आणि अजून याच्यामध्ये एक ॲड करायला पाहिजे होतं ते म्हणजे 1 मार्केट, 1 नेशन 1 मार्केट 1 टॅक्स असा तो स्लोगनचा पार्ट आहे. त्यामुळे हे विधान इथं बरोबर आहे, हे 1 नेशन 1 टॅक्स दिलेलं आहे. आणि इथं परत वस्तू व सेवा कर पूर्वीच्या अनेक केंद्रीय राज्य अप्रत्यक्ष कराऐवजी व्यवहारात संपूर्ण राष्ट्रात येणारा एकच प्रत्यक्ष कर नाही अप्रत्यक्ष कर आहे, त्यामुळे हे पण इथं चुकलेलं आहे. सो एकंदरीत हे भलं मोठं वाक्य दिलं जातं आणि शेवट कुठं ते फिरवला जातो, असं आपण ह्याच्या आधी कितीतरी वेळा सांगितलेलं आहे. शेवटी जर कोणी वाचलं नसेल तर मग इथं हे करेल, त्यामुळे हे चुकलं. आणि मग फक्त उत्तर काय येतं याचं 3, फक्त क, कारण इथं बरोबर विचारलेलं आहे आपल्याला. चला, मी परत सांगितलं याचं डिटेल एक्सप्लेनेशनचा व्हिडिओ नंतर येणार आहे. आपल्याला याची डेप्थ, डिफिकल्टी लेवल, ट्रेंड, मागच्या 3 प्रश्नपत्रिका ज्या मेन्शन झालेल्या आहेत आणि ही 4थी आहे, गट ब गट कशा मिळून, ह्या सगळ्यांचं एकत्रित ॲनालिसिस पुढे येईल तुम्हाला. त्यामुळे एक तुम्हाला सांगतो आत्ताच की आपलं यूट्यूब चॅनल आणि टेलिग्राम चॅनल हे नक्की जॉईन करून ठेवा, कारण इन डिटेल जी काही डेप्थ आयोगाची असते त्याच्यावर चर्चा करून पुढची दिशा ठरवण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ हे प्लॅटफॉर्म कामाला येणार आहे. त्यामुळे नक्की लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा. पुढे जाऊ. हा सरळ फॅक्ट आहे, तुम्हालाही सापडेल कुठेही, ह्याच्याबद्दल काही जास्त बोलणार नाही. सरळ महाराष्ट्रात कधी लागू झाला 1 फेब्रुवारी 2014. पण परत इथं अर्थनीती पॅटर्न का लागू होतो मी तुम्हाला याच्या आधी अभ्यास करताना सांगितलं. तुम्ही फॅक्ट्स पाठ करून फायदा नाही, आयोग तिथे तुम्हाला कन्फ्यूज करतं. का कन्फ्यूज करतं? ऑप्शन 2014, 2014, 2016, 2016, फेब्रुवारी, जानेवारी, कळत आहे.
आवर्जून लक्षात घ्या, तुमची फीडबॅक मेन्शन करा. ह्या बाबतीत अजून आपण बऱ्याच गोष्टी अलर्ट केलेल्या आहेत, जर तुम्ही घेतल्या नसतील त्या बघा. म्हणून आपलं टेलिग्राम चॅनल असेल, यूट्यूब चॅनल असेल, लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करून ठेवा. हा पॅटर्न भले ही कंटेंट ॲज इट इज नाही येणार आहे, आपण ज्या गोष्टी सांगितल्या त्या नाही, पण पॅटर्न तरी येतोय. मग तुम्हाला परफेक्शनवर फोकस करावं लागेल, हे याच्यावरून कळतं. हे ऑप्शन्स बघा आयोगाचे किती क्लोज आहेत ते. नेक्स्ट या इकडं. परत परकीय व्यापाराबद्दल एक महत्त्वाचा पॉईंट की जनरली फॉरेन ट्रेड ह्याचा जो रोल असतो, ह्याचं जे इम्पॉर्टन्स असतं, महत्त्व असतं, काय असतं तर फॉरेक्स रिझर्व, परत FDI म्हणा किंवा परकीय गुंतवणूक, आणि ही एक श्रम विभागणीची पद्धत असते, ती एक याच्यामध्ये येते. ॲडम स्मिथचा सरळ याच्यावरचा एक सिद्धांत आहे. आणि ड वाला ऑप्शन हे ॲक्च्युली चुकीचा नाही आहे, त्यात पूर्ण त्याला आपण चुकी ठरू शकत नाही, पण असा एकही पर्याय नाही की तुम्हाला वरील सर्व म्हणता येईल. त्यामुळे अ ब क हे शुअर आहेत आणि ड वाला कुठला ऑप्शन नाही. कारण ह्या गोष्टी केल्यानंतर ऑब्व्हियसली निर्यातीच्या रचनेमध्ये बदल होणार, म्हणजे त्याला आपण परिणामही म्हणू शकतो, किंवा इव्हन या भूमिकेमध्ये सुद्धा हे येऊ शकतं. पण सरळ याच्यात काय डाऊटफुलचा विषयच नाही आहे, हा पर्याय आहे तुम्हाला. नेक्स्ट पुन्हा अजून फॅक्ट, पण आपण कुठल्या वर्षीची परीक्षा देतोय आणि कुठल्या वर्षीचा इथं इंडेक्स विचारलेला आहे, याचं उत्तर तर तुम्हाला सापडेल आत्ता, मान्य आहे. पण पुन्हा काय येतं डूज अँड डोंट्स, काय करायचं आणि काय नाही करायचं. त्यामुळे हे इथं थोडंफार तुम्हाला मिळालं असेल, किती वर्ष आयोग मागं जातं काय काय बाबतीत. नेक्स्ट लोकसंख्या धोरण, ह्याची PDF पूर्ण आपल्या टेलिग्रामला अवेलेबल आहे. अजूनही पश्चातापाची वेळ येऊ देऊ नका, पुढच्या एक्झामला तुम्हाला कामाला असेल तर पूर्ण लोकसंख्या कंपाईल करून दिलेलं आहे. आणि लोकसंख्या धोरण 2000 त्याच्यामार्फत इथं आपण लोकसंख्या स्थिर करण्याचं उद्दिष्ट ठेवलं होतं 2045 पर्यंत, हे त्याचं उत्तर आहे. नेक्स्ट फिलिप्स वक्ररेषा यांच्यातील संबंध, लॉरेंज वक्ररेषा, लॅफर वक्ररेषा, सतत आपण तुलना करतो. त्याच्यामध्ये इथं काय केलं आहे, फिलिप्स वक्ररेषा विचारलेली आहे. महागाई आणि बेरोजगारी याच्यामधला संबंध, इझी सिम्पल कन्सेप्च्युअल आहे, पण लगेच सॉल्व्ह होण्यासारखं आहे. पुढं परत कन्सेप्च्युअल क्लॅरिटी, रुपयाचं अवमूल्यन म्हणजे चलनाचं विनिमय मूल्य इतर देशाच्या चलनात खरेदी शक्ती इथं कमी करणे. स्टेटमेंट इज करेक्ट. ज्यावेळेला आपण अवमूल्यन करतो याचा अर्थ असा होतो $1 बरोबर 50 रुपये असेल तर $1 बरोबर 60 रुपये करतो, याला म्हणायचं अवमूल्यन. आणि मग ऑब्व्हियसली याच्यामुळेच काय होतं, हे सगळे परिणाम दिसून येतात. खरेदी शक्ती कमी होती, आपल्या चलनाचं मूल्य कमी होतं. मग हे पूर्ण वाक्य त्याच्याबद्दल बरोबर आहे, ती डेफिनेशन विचारली, कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. आणि महत्त्वाचा पॉईंट इथे येतो आता, याच अवमूल्यनाचा फायदा काय होतो तर आयात वाढवणे नाही, निर्यात वाढवणे. मुळात सरकार अवमूल्यन करतं ते याच्यासाठी परकीय चलनसाठा वाढायला पाहिजे, निर्यात वाढायला पाहिजे आणि आयात कमी व्हायला पाहिजे, आयात वाढवण्यासाठी नाही. त्यामुळे हे चुकीचं आहे. आणि मग याचं उत्तर आहे फक्त अ बरोबर 1. एकदम साधा सिंपल विचार करा. आर्थिक नियोजन म्हणजे एक कालबद्ध कार्यक्रम आहे, जे की आपण 5 वर्षाचा कालावधी असतो. 12वी पंचवार्षिक योजनेचं टायटल ह्याच्या आधीही विचारलेलं आहे. 11वी पंचवार्षिक योजना, 12वी पंचवार्षिक योजना, जस्ट एक टायटल उद्दिष्ट. त्याच्यानंतर नीती आयोग तर काय थिंक टँक आहे, विचार गट आहे. आणि मग नीती आयोगाच्या उपाध्यक्षाची निवड पंतप्रधानाकडून केली जाते. ह्याचं उत्तर 3. ॲज इट इज सिम्पल आहे. निरपेक्ष दारिद्र्याचं मापन, यस हा प्रश्न. आणि मला वाटतं बरोबर तुम्हाला इथं बऱ्याच जणांना डाऊट आहे, लक्षात घ्या. निरपेक्ष दारिद्र्य ॲब्सोल्यूट पॉवर्टी, आणि ह्याच्याच उलट येतं सापेक्ष दारिद्र्य रिलेटिव्ह पॉवर्टी. ह्याच्यामध्ये ह्याचा विषय येत नाही आणि इथं राहणीमानाचा विषय येत नाही. मग आता इथं सरळ सरळ उष्मांक आणि उत्पन्न, तर लक्षात घ्या दोन्हीही घटक याच्यासाठी विचारात घेतले जातात. त्यात परफेक्ट लागू होतो तो म्हणजे कुठला, उष्मांकवाला, कॅलरी. का, कारण एका व्यक्तीला जगण्यासाठी एका दिवसाला किती कॅलरीची आवश्यकता असते. आणि मग आपण म्हणतो 2100, 2400. आणि मग ही कॅलरी मिळवण्यासाठी त्याला काही ठराविक अन्न खावं लागेल ना, कारण कॅलरी असं विकत मिळतात का दुकानात. मग ह्या कॅलरीच्या निकषाला पूर्ण करण्यासाठी त्याला काही ठराविक अन्न खावं लागेल, जेणेकरून की त्या अन्नातून त्याला 2100 मिळेल शहरी भागामध्ये, ग्रामीण भागात 2400 कॅलरी मिळेल. आणि हे अन्न विकत घेण्यासाठी तुम्हाला समजा 1 किलो अन्न मिळालं की एवढं मिळतात, सेम इथं 1 किलो मिळालं की एवढं मिळतात. आणि मग ह्याच सगळ्या गोष्टी विकत घेण्यासाठी इथं असेल 100 रुपयाला आणि ग्रामीण भागात असेल 80 रुपयाला. मग परत इथं किमान उपभोग खर्च, किमान उत्पन्न पातळी हाही प्रकार आला. त्यामुळे यामध्ये क्लिअर कट उष्मांक हा जास्त तिथं सूट होऊ शकतो. आणि उत्पन्न जर असेल तर इथं आयोगाने किमान हा शब्द टाकायला पाहिजे. टाकला असता तर मग ह्याला परफेक्ट आपण ह्यालाच घेतलं असतं, कुठल्या या 2 नंबर ऑप्शनला. आता इथं उत्पन्न आपण का नाही घेऊ शकत, कारण उत्पन्न पातळीची तुलना ज्या वेळेला केली तेव्हा त्याचं उत्तर येतं सापेक्ष दारिद्र्य.
आय रिपीट, सापेक्ष दारिद्र्य ज्यावेळेला आपण काढतो त्यावेळेला तिथं उत्पन्न हा घटक येतोच, पण तिथं उत्पन्न पातळीची तुलना असते. आणि निरपेक्ष दारिद्र्याला हे उत्पन्न येतं का, ते येतं, पण तिथं उत्पन्न पातळीची तुलना नाही, तर किमान उत्पन्न. त्यामुळं सापेक्ष असेल निरपेक्ष असेल दोन्हीतही उत्पन्न येतं का, ते येतं, पण ज्यावेळेला किमान उत्पन्न येतं तेव्हा म्हणायचं निरपेक्ष दारिद्र्य, आणि नुसतं उत्पन्न येतं तेव्हा म्हणायचं सापेक्ष दारिद्र्य. त्यामुळे हे इथं मी याला एक प्रायोरिटी देईल उष्मांकाला, पण आयोगाने याला दिलं तरी तो चुकीचं ठरेल असं म्हणता येणार नाही, कारण तिथं क्लिअर कट ब्रॉड कन्सेप्ट दिली की उत्पन्न म्हणून. तात्पुरतं तुम्ही इथं हे एक घेऊ शकता माझ्याकडून, हे इथं आन्सर आहे. आणि याच्यात अजून एक ऑब्झर्वेशन बघितलं असाल तर हे झाले सगळे प्रश्न. कृषीवर प्रश्न कुठे, उद्योगावर प्रश्न कुठे, सहकारावर प्रश्न कुठे, आठवतं आहे. म्हणून हे सगळा जो प्रकार होता ना की आपल्याला कुठंतरी एका थोड्या स्ट्रक्चरमध्ये बांधणं गरजेचं होता, ज्याच्यात सरळ सरळ एवढा एरिया केला की आउटपुट मिळत होतं. नको तो इरिलेव्हंट भरा मोठा डेटा काहीतरी वाचायचा आणि आपण स्वतःचं नुकसान करून घ्यायचं, असं बऱ्याच जणांचं झालं असेल. आणि ज्यांचे जे आधीचे काही लेक्चर्स माझे बघितले त्यातून त्यांनी ती डायरेक्शन फॉलो केली, त्याला आउटपुट मिळालं असेल. तुमच्या फीडबॅक कमेंट नक्की या आपल्या कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा, लाईक शेअर्स करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण या सगळ्या गोष्टी इन डिटेल अजून ॲनालिसिस करून आयोगाने काय मांडून ठेवलेलं असतं हे आयोग आधीच हिंट देतं, जेणेकरून की पुढच्या परीक्षेला त्याचा फायदा होतो. पण पुढे येणाऱ्या प्री असेल मेन्स असेल त्यासाठी हा पेपर आपण इन डिटेल ॲनालिसिस करून घेणार आहोत, जेणेकरून तुम्हाला पुढची स्ट्रॅटेजी आणि डायरेक्शन ठरवता येईल. सो कसा होता पेपर याबाबत प्रतिक्रिया कळवा नक्की. 10 हे जे प्रश्न होते मी नेहमीप्रमाणे तुम्हाला सांगतो, काही प्रश्न तुम्ही जर बाजूला ठेवले तर लिटरली 7 किंवा 8पर्यंत तुम्ही पोहोचू शकता. 1 किंवा 2 प्रश्न सोडलेत. आणि नेहमी मी सांगतो हायेस्ट इनपुट आउटपुट रेशो 10 पैकी 10 तर हायली इम्पॉसिबल, कोणीच घेऊ शकत नाही, कारण आवाका मोठा आहे, एरिया मोठा आहे. पण किमान 7, 8 हे आलेच पाहिजे होते आपल्या अभ्यासाच्या स्ट्रॅटेजीनुसार. आले नसतील तर तुम्ही परत स्पर्धेतून बाहेर पडता. जर कोणाचे 5च आले 4च आले किंवा सर वाचलं होतं पण अर्धवट वाचलं होतं, काय जे असेल ते असेल त्याच्यातून शिकात. सो हा झाला पूर्ण आजचा पेपर आणि त्याचे आन्सर्स, ज्याला आपण अपेक्षित म्हणू किंवा संभाव्य म्हणू. आता कुठल्या ह्याच्यात फार मेजर चेंज होईल असं मला वाटत नाही. जे तुम्हाला मी सांगितलं ते याच्याबाबत एक डाऊट आहे तोच. आणि अजूनही काय असेल काही इतर रेफरन्स सापडला मला तर नक्की मी टेलिग्रामला टाकेल. सो थँक्यू सो मच, भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.